नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे. काव्याची बहीण तारिणी गेली कुठे, अशी कशी कुणाला न सांगता गायब झाली आणि थेट प्रेक्षकांनो आता काव्याच्या सासरकडच्यांनी तिचा साखरपुडा मात्र आता मोडून टाकलेला असतो. आणि दुसरीकडे सलमाकडून आता एक जबरदस्त बातमी कळली, ती म्हणजे मुंबईवर हल्ला होणार. आता ही तारिणी मिळताच तारिणी मात्र अशी रणरागिणीसारखी पेटून उठली आहे ना. दुसरीकडे मात्र युवराजचं मोठं कारस्थान, घरातले सगळेच हादरलेत. अक्षरशः बेलसरे कुटुंबामध्ये भूकंप आलेला असतो आणि तारिणी आणि केदार मिळून मात्र प्रेक्षकांनो आता युवराजची कशी वाट लावणार आहेत ना, हे सगळं पाहणं रंजकदार ठरणार आहे. खरी मजा युवराजची येणार आहे जेव्हा तारिणी जबरदस्त एंट्री करून युवराजचं थोबाड फोडणार आहे. पण खरी मजा आता तेव्हा येणार आहे जेव्हा जयवंत श्रीवास्तव हे नाव परत एकदा प्रेक्षकांनो समोर आलेलं आहे. शेखरने या नावाचा वापर का केला, या नावामागे आणि शेखर समोर काय आता नेमकं गुपित आहे, या दोघांचं काय सत्य आहे, इकडे मात्र आता कुणालाच काही माहिती नाही आहे. तारिणी सलमाच्या घरी पोहोचली, तिला ताब्यात घेतलं, सगळ्या मुंबई हल्ल्याची आता माहिती काढली आणि त्यानंतर मात्र जयवंत श्रीवास्तव कोण आहे आणि सलमासोबत त्याचं आता नेमकं काय कनेक्शन आहे आणि मुंबई हल्ल्यामागचं खरं सत्य मात्र आता सलमाने जे काही सांगितलंय म्हणजे तारिणीने तिच्याकडून चांगलं उकळवूनच घेतलंय. हे मात्र पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मालिकेचा आजचा भाग इतका जबरदस्त दाखवलाय ना, कारण काव्याच्या सासरच्या लोकांना आत्ता कुठे तारिणीचं सत्य कळलंय. त्यांना एवढंच माहिती की तारिणी पळून गेली आहे. चेतना काकूला जे काळजी वाटत होती फायनली आता तेच झालंय. चेतना काकूच्या भावाला ही गोष्ट कळली तेव्हा मात्र खूप मोठा राडा झालाय. काकू आता समजवतात, पण प्रेक्षकांनो युवराजने खूप मोठं कांड आता करून ठेवलेलं असतं, कारण त्याच्या कर्माची शिक्षा त्याला आता असा काही आपला युवराज आणि तारिणी देताना आपण पाहतोय. युवराजने आता चक्क त्या सासरच्यांना असंही सांगितलं की वसुधा बेलसरे तारिणीची आई एक विचित्र आणि कारस्थानी बाई होती, ती लाच घेणारी होती आणि म्हणूनच तिला आता अटक झाली होती, तिची बदनामी झाली होती, करप्ट ऑफिसर म्हणून तिच्यावर शिक्का लागला होता, म्हणून तिने सुसाईड केलं. तारिणीची तीच आई आहे आणि तारिणी त्याच वळणावरती आहे. ती घरातून कुठे गेली अजिबात कुणाला माहिती नाहीये. आणि प्रेक्षकांनो या युवराजच्या एका वाक्यामुळे मात्र काव्याचं लग्न स्पॉटवर आता मोडलेलं असतं. इतक्या गोष्टी बिघडत चाललेल्या असतात ना, त्यानंतर मात्र केदार तिकडे येतो आणि तारिणीमध्ये काहीही दोष नाहीये, दोष युवराजमध्ये आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि ते लग्न मात्र प्रेक्षकांनो फायनली मोडलेलं असतं. तेवढ्यात तारिणी तिकडे पोहोचते आणि युवराजचं चांगलं तिने आता पुंगी वाजवलेली असते. प्रेक्षकांनो आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. घरातलं सगळं वातावरण आता एकंदरीत कॉम्प्लिकेटेड झालेलं असतं, कारण कौशिकीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे आता तो शेखर उर्फ जयंत श्रीवास्तव हा मात्र प्रेक्षकांनो खूपच सगळं कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. इकडे मात्र आपल्या तारिणीला खतरनाक यश मिळाले, कारण तिने त्या सलमाला असं काही झपाटून टाकलेलं असतं ना, तिच्या तोंडात अक्षरशः पूर्ण पेन कोंबलेली असते. आणि त्यानंतर मात्र सलमाने जे मुंबई हल्ल्याचे आता सत्य सांगितले तेव्हा मात्र लिटरली तारिणीला घामच फुटलाय. आता काय करायचं, या बाईने तर आपल्या सगळ्या मुंबईला उद्ध्वस्त करायचा प्लॅन केलाय. तारिणी जशी प्रेक्षकांना आता सलमावर तुटून पडते ना, सगळं सत्य तर सलमाकडून आता ती काढून घेते. तिच्या अंगावर धावून तिला चांगलं धोपटून 3rd डिग्री देऊन मोकळंच करते. तारिणी खूप हुशार असते. तेवढ्यात प्रेक्षकांनो तिने नष्ट केलेले जे काही प्रयत्न केला होता डॉक्युमेंटचा, ते डॉक्युमेंट मात्र तारिणीने बरोबर आपल्या टेक्नोच्या हाताने सगळे आता वापस मिळवलेले असतात. सगळे कोड त्यांचे आता इकडे क्रॅक केलेले असतात. आणि दुसरीकडे मात्र शेखर केदारला सगळ्या गोष्टी आता समजावतो. जयवंत माझंच नाव आहे, मला कौशिकीशी कॉन्टॅक्ट करायचा होता, म्हणूनच मी हे सगळं केलं, कारण कौशिकी साधा सरळ माझा कॉलच घेत नव्हती, मला अननोन नंबरवरून कॉल करायला लागायचा. खरं म्हटलं तर तुला सांगू का, हे सगळं युवराजमुळे झालं, कारण या घरात माझं लग्न झालं ना तेव्हापासून युवराजचं वागणं बोलणं मला अजिबात आवडत नाही. त्याचं ते वागणं माजोरड्यासारखं बोलणं मला सगळं डाऊटफुल वाटतंय. तुला माहितीच असेल ना, युवराज कुठे ना कुठे आता ड्रग डीलरमध्ये कामाला होता. मला सगळ्या खबरी आधी लागलेल्या होत्या. त्याच्यावर पोलीस कंप्लेंट आहे, त्याच्यावर हल्ला झाला होता आणि तो रेव पार्टीमध्ये सुद्धा तिकडे होता. रेवा नावाच्या एका सिक्रेट एजंट ऑफिसरसोबत त्याचा अफेअर होतं. हे मात्र ऐकल्याच्या नंतर केदार लिटरली घाबरूनच जातो. इकडे मात्र मला सांग, कौशिकीला कॉन्टॅक्ट करण्याचा मी प्रयत्न केला होता. युवराजवर मला डाऊट येण्याची खूप सारी कारणं आहेत, कारण तो पैशाचा हावरा मुलगा आहे.
केदार म्हणतो पण त्याला पद्मिनी काकू तर पैसे देते ना. तो म्हणतो नाही रे, युवराज खांडेकर कोणत्या तरी वाईट मार्गाला लागलाय. गुलाबच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचं नाव होतं, म्हणून मी कौशिकीला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करायचो. आणि उलट जेव्हा तो जेलमधून बाहेर आला, तो अचानक बाहेर कसा आला हे सुद्धा मला आता माहिती होतं. कारण ती जे नावाची जी इन्स्पेक्टर आहे पद्मिनी खांडेकरांकडून त्यांनी 5 करोड रुपये घेतले होते. केदार मात्र प्रेक्षकांनो पुरता हादरून गेलाय. आणि हेच सत्य सांगायला मी कौशिकीला कॉल केला होता. तिला सांगायचं होतं, पण कौशिकी म्हणली होती की नको, जे वाटतं तेवढं सोपं नाही, युवराज डोईजड झाला आहे. केदार मात्र म्हणतो त्यानंतर मला एका अननोन मेलसुद्धा आला होता. तेव्हा युवराज विरुद्ध कोणतरी मुलगा साक्ष देत होता, त्याला लबाडीने गोष्टी करायला सांगितल्या होत्या. हे सुद्धा मी कौशिकीला सांगितलं. प्रेक्षकांनो, असा खतरनाक आता शेखरने खुलासा केला आहे आणि युवराज मात्र आता चांगलाच गोत्यात येणार आहे. इकडे केदारला सगळं कळलं की तारिणीने त्या दिवशी ज्या आपल्या कौशिकीताईच्या गोष्टी ऐकल्या ते दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या शेखर सरांसोबत ती बोलत होती. युवराज डोईजड झालाय हे शेखर सरांना ती सांगत होती. आणि इकडे मात्र तो शेखर म्हणतो, हे बघ युवराज तुमचा भाऊ आहे ना, म्हणून मी जास्त इंटरफेअर करत नाही आहे. शेखर सर मलाही तो आवडत नाही आहे, पण आता माझा संशय त्याच्यावर होता. आणि असं बोलून ते निघतात. केदारच्या डोक्यात मात्र आता वेगवेगळ्या विचित्र गोष्टी चालू असतात. शेखरनी काय काय सांगितलं, काय काय नाही, जयवंतबद्दल तुला कसं कळलं, कौशिकी काही बोलली का. केदार मात्र म्हणतो ताई, आता मात्र ताई मला काहीच बोलली नाही. एकदा दोनदा तुमचा कॉल येताना मी बघितलं, तेव्हा मात्र मी ते नाव लक्षात ठेवलं, म्हणूनच मी तुम्हाला विचारायला आलो. खरंच रे केदार, तुझी नजर एकदमच आता शार्प आहे, तुझं सगळीकडे लक्ष असतं. खऱ्या अर्थाने खांडेकरांच्या घरात तुझ्यासारखा मुलगा असणं खूप उपयोगी आहे. आणि इकडे मला सांग, आता मात्र तुमचं सगळं ठीक चाललंय ना. आता केदार आणि त्यांचं डिटेल बोलणं झाल्याच्या नंतर ते निघतात. दुसरीकडे तारिणी मात्र प्रेक्षकांनो सलमाला आता ताब्यात घेतलंय. हे पार्सल आता कुठे पोचवायचं सर, तुम्ही मला सांगा. आता मात्र सर म्हणतात तुमची जबरदस्त कामगिरी झालेली आहे. तारिणी आजूबाजूचा अंदाजा घेते आणि एका लोकेशनवर जाते. प्रेक्षकांनो, अजून सलमाची एक मैत्रीण मात्र आता तिला सापडणार आहे. सलमा मात्र म्हणत असते कोणी सापडणार नाही आहे, तुम्ही काय काळजी करू नका. कितीही दुश्मन आले तरी आपल्याला फरक पडणार नाही, आपल्या लोकांचं काही देणं घेणं नसतं. तेवढ्यात ती म्हणते अच्छा मराठी आहे क्या तू. इकडे मात्र तारिणी प्रेक्षकांनो बोलत असते तुला मराठी कधी समजणारच नाही. मला खात्री होती, मी एक मराठी आहे आणि मराठी असल्याचा मला गर्व आहे. आम्ही मराठी मिरवतो. आणि तुझ्या हिशोबात सांगू का, तू इथे का आली होतीस, यह आने का मकसद क्या है, इरादा क्या है, क्या इंटेंशन से तुम लोग यहाँ आते हो, मुझे सब पता होना चाहिए. तेव्हा सलमा मात्र म्हणते तुझे क्या लगा, तू जो पूछेगी वो मैं बता दूंगी. अरे तुझ्याजवळ जे प्रश्न आहेत ना, उत्तरही तुझ्याजवळ असतील ना. आता मात्र तू मला काही विचारू नको, मी तुला काहीच सांगणार नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, सलमाला अशी काही 3rd डिग्री दिली आहे आणि तारिणीने सगळं सत्य मात्र आता बाहेर काढले. ती म्हणते तुझा भाऊ होता ना ज्याला इंडियन आर्मीने अशा बॉर्डरवर चिरडून टाकलं होतं, त्याचाच राग तुझ्या डोक्यात आहे ना. तेव्हा मात्र त्याचाच आता बदला घ्यायला इथे आलीस का. मला खात्री आहे तुझ्या भावाने काही केलं आहे ते विसरू नको, पण तुझा काय मकसद आहे ते सांगून टाक. तेव्हा ती म्हणते माहिती आहे का, आम्ही अशी लोकं आहोत ना, आम्हाला आमच्या जीवाची काही पर्वा नसते. सलमा कॉन्फिडंटली बोलत असते, डायरेक्टली तुम्ही आम्हाला उडवू शकता, आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. आणि मला सगळ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे ना, हेच माझं मेन टार्गेट आहे आणि मी त्याच हिशोबाने काम करते. आता मात्र मी तुम्हाला सांगणारच नाही. इकडे तारिणी एक एक करून सगळे डॉक्युमेंट शोधत असते. तिला काही डॉक्युमेंट दिसतात, मग तिला डाऊट येतो की काहीतरी गडबड आहे. सगळे प्रेक्षकांना आता कोड लँग्वेजमधले जे काही हे आहेत सगळे शब्द ते मात्र त्यांनी आता क्रॅक केलेले असतात, तेही टेकोनच्या हाताने. तारिणीच्या जवळ मात्र आता इकडे सलमाला मुंबईचं नाव घेतलंय. तेव्हा मात्र ती म्हणते अच्छा तुझं टार्गेट मुंबई आहे का. तारिणी तिला बोलत असते तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की मुंबईसोबत तुझं खूप काही देणं घेणं आहे. तुला काय वाटलं मुंबई तुझी साधीसुधी लोकेशन आहे, म्हणजे तुम्ही मुंबईला टार्गेट करण्याचा विचार करताय आणि ते खरं होईल. अगं तुम्हाला लाजा कशा वाटत नाही. तारिणी तिला आता इतकं काही बोलत असते आणि बोलता बोलता तिच्या नरड्यातच पेन खूप असते. आरपार तिच्या नरड्यात पेन टाकते आणि तिच्या गालावर प्रेक्षकांनो अक्षरशः खड्डा झालेला असतो. तारिणीचं ते 3rd डिग्री असं पाहून ना अंगाला शहारा येतोय प्रेक्षकांनो. इकडे मात्र तिने सगळं सत्य सांगायला सुरू केले. सगळे ऑफिसर आता इकडे खुश असतात बिकॉज तारिणीने केलेल्या आता
वागणुकीमुळे, थर्ड डिग्रीमुळे त्या सलमानी सगळी आता प्रेक्षकांनो पकडली गेली आणि सगळ्या 5 मुली तिच्यासोबत आहेत हे सुद्धा सांगितले. मिशन अजून संपलेलं नाही आहे, आत्ताशी सुरुवात केली आहे. सलमासारख्या कितीतरी पोरी आता तुमच्या इथे आल्यात असं सलमा बोलते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो तारिणी लिटरली हादरून जाते. आता मात्र ती बोलते, मुंबई माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण मी इथे लहानाची मोठी झाले. मुंबई वाटते ना, लाखो करोडो लोकांची स्वप्न इथे मोठी होतात. त्या देशामध्ये जागेमध्ये अशी करोडो लोक येतात ना, आणि तुम्हाला माहिती आहे किती लोकसंख्या आहे. दिवसाला 20-25 लाख लोक ये जा करत असतात. प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न हे सगळं तो बिल्डिंगमध्ये जाईल, बिल्डिंगवाल्या लोकांमध्ये राहील, टॉवरमध्ये घर घेईल आणि बंगलोमध्ये राहील असा विचार करून मुंबईमध्ये प्रत्येकाला स्वप्न आता इकडे पूर्ण करायचं असतं. आता मात्र माहिती आहे का, मुंबईवरती खूप सारे संकट आले. कधी आपल्यावर बॉम्बस्फोट झाला, कधी आपल्याकडे दंगल झाली, आपल्याला डायरेक्टली आपल्या मातेने 26 जुलैला जे काही झालं होतं, महापूर आला होता. पण मुंबई थांबली का? नाही. मुंबई कधीही थांबत नाही, म्हणून मुंबईला तुम्ही धक्काही लावू शकत नाही. किती हल्ले झाले तरी मुंबई आपली सहन करते. आता मात्र प्रेक्षकांनो, मुंबईची माणसं वेळेवर समोरच्याला भांडतील, पण जेव्हा गरज असतील तेव्हा ते संकटकाळी प्रत्येकासाठी उभे राहतात. अशी मुंबईची स्पिरिट आहे. असं एक जोशफुल स्पीच मात्र आता तारिणीने त्या सलमाला दिलेलं असतं. इकडे मात्र प्रेक्षकांनो, सलमाला इतकं तारिणीने मारलेलं असतं ना, तिच्या तोंडाला अक्षरशः इकडे छिद्रच पाडलेलं असतं आणि तारिणीमध्ये इतकी धमक आहे ना. आता मात्र ती बोलते, धमक आहे ना, मग त्या 5 मुलींना आता तू शोधून दाखव. सर म्हणतात, तारिणी तू हे सुद्धा करू शकते. त्या मुली आता मिशन अबॉर्ट करू शकतात, किंवा जर मिशन कॅन्सल केलं तर आपल्या सगळ्या गोष्टी पुन्हा शून्यापासून चालू कराव्या लागतील. तारिणी म्हणते, सर काही होऊ शकतं, पण मला वाटतं आपण रिस्क घ्यायला पाहिजे. तीही आपली मदत करू शकते. सलमा तू आम्हाला आता मदत कर. इकडे मात्र आजचा भाग संपतो प्रेक्षकांनो. दुसरीकडे आपण पाहतोय आता मात्र संडेच्या स्पेशल एपिसोडमध्ये तारिणी सगळं युद्ध वगैरे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते. सलमाला ती पुन्हा सगळ्यासाठी रेडी करणार आहे. आणि इकडे मात्र काव्याच्या साखरपुड्यामध्ये खूप मोठा गोंधळ झाला आहे, फक्त आणि फक्त तारिणीमुळे. आता मात्र युवराजची कशी सट्टक काढणार आहे. शेखरने सांगितलेलं युवराजचं सत्य जेव्हा केदार कौशिकीताईला सांगणार आहे, तेव्हा मात्र प्रेक्षकांनो खरी मजा येताना आपल्याला दिसणार आहे. कारण कौशिकी आता युवराज खांडेकरला आपल्याला आता इकडे चांगलीच धारेवर धरताना दिसणार आहे. इकडे काव्याच्या नात्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले बिकॉज ऑफ वसुधा बेलसरे आणि तारिणी बेलसरेच्या वागण्यामुळे. आता मात्र बघूया प्रेक्षकांनो, उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये काय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट, सगळे प्रोमो रिव्ह्यू अपडेट जाणून घ्यायचे असतील, एपिसोड रिव्ह्यू ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.